आकाशवाणी जळगाव सादर करीत आहोत गाडगे बाबा जयंतीनिमित्त समन्वित रूपक अंधश्रद्धेवर खराटा. लेखन अनिरुद्ध कांबळे. कीर्तनकार अशोक सरस्वती. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. जय बोला हो जय बोला डेबूजी की जय बोला जय बोला हो जय बोला जय बोला हो जय बोला डेबूजी की जय बोला जय बोला हो जय बोला डेबूजी की जय बोला. बोल कर्मयोगी संत गाडगे महाराज की जय. माय बाप हो, तुकोबा म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जसा बोलतो तसा चालतो तो तथागत. त्याच्या वर्तनामुळे त्याच्या शब्दांना प्रभुत्व प्राप्त होते. तो दर्जा संत गाडगेबाबांनी आपल्या वैराग्याने, करुणेने आणि वैज्ञानिक उपदेशाने प्राप्त केला होता. असा संत विरळाच आहे. देबू माझा संत जगा वेगळा, देबू माझा संत जगा वेगळा, फुलविला त्याने जीवनाचा मळा, फुलविला त्याने जीवनाचा मळा. देबू माझा संत जगा वेगळा, देबू माझा संत जगा वेगळा, देबू माझा संत जगा वेगळा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक किंचित अशी सीमारेषा आहे. श्रद्धेचा बाजार आणि भावनात्मक संबंध मानव जन्मापासून आहे. या उलट अंधश्रद्धेवर आघात करणारी परंपरा ही लोकायत तत्त्वज्ञानापासून आपल्याला आपल्या समाज व्यवस्थेत आढळते. शब्द प्रामाण्य नाकारणारा चार्वाक, सिद्धार्थ गौतम बुद्ध, कबीर अशी परंपरा थेट महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संतांपर्यंत असल्याचं आपल्या लक्षात येतं. याच परंपरेतील कृतिशील व्यक्तिमत्व होतं संत गाडगेबाबा. संत गाडगेबाबा यांचा जन्म 1876 साली अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या गावी झिंगराजी आणि सखुबाई जानोरकर या दाम्पत्याच्या पोटी झाला. अज्ञान, दारिद्र्य आणि विवंचनात असणाऱ्या कुटुंबांना जे कष्ट सोसावे लागतात त्याला गाडगेबाबांचं कुटुंब अपवाद नव्हतं. संत गाडगेबाबा यांचं नाव आईवडिलांनी डेबूजी ठेवलं होतं. कुटुंब शेती कामावर आपली उपजीविका करीत असे. कुटुंबाची परमेश्वरावर नितांत श्रद्धा, पण त्यात डोळसपणाचा मात्र अभाव होता. परंपरेनं जे करायचं ते करत आल्यानं दारिद्र्याचं दुष्टचक्र पाठ सोडत नव्हतं. यामुळेच झिंगराजींना शेती, पत्नीचे दागिने सावकाराच्या तिजोरीत जमा करावे लागले होते. मद्याच्या व्यसनामुळं त्यांचं कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होत होतं. परिणामतः आजारपण त्यांच्या वाट्याला आलं. डेबू अर्थात गाडगेबाबांच्या वयाच्या 8व्या वर्षीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर सखुबाई आपल्या डेबूसह डापुरे येथे माहेरी आल्या. डेबूजी इथंच मामाच्या घरी त्यांना मदत करू लागले. गुरांचा गोठा स्वच्छ करणं, गाई, म्हशी, बैल दूरवर चारण्यासाठी नेऊ लागले. गाई ढोरं चारत असताना सवंगड्यांसोबत ते रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी भजन गात विश्रांती घेत. कधी गुरं एखाद्या शेतात गेली आणि काही पीक खाल्लं तर शेतमालक डेबूंना श्रीमुखात द्यायचे. डेबूजी आपली चूक म्हणून ते सहन करायचे, अगदी शांतपणे. गाडगेबाबांना आयुष्यातील प्रसंग कणखर आणि वास्तववादी बनवत गेलेत. गाडगेबाबा शिक्षित नव्हते, पण दारिद्र्य निर्मितीचं मर्म त्यांना कळत होतं. डेबूजींना जेव्हा पहिली मुलगी झाली, आलेका, त्यावेळेस नातेवाईकांनी त्यांना रीतीनुसार दारू बोकडाचं जेवण देण्याचा आग्रह केला. त्याला त्यांनी विरोध केला. नामकरणाच्या दिवशी गोडधोड वरण भाताचं जेवण केलं आणि पाहुण्यांना हात जोडून म्हणाले, मटण दारूनं समाजाचं वाटोळं झालंय, आता बस करा, माणसात येऊया, माणुसकीनं वागूया. गाडगेबाबांच्या जीवनातील या आणि अशा अनेक प्रसंगांनी त्यांच्यात सहनशीलता निर्माण केली. गाडगे बाबावरती संत तुकाराम महाराज, संत कबीर महाराजांचा प्रभाव होता. त्यांच्या कीर्तनातून ते तुकोबा आणि कबीर महाराजांचे संदर्भ देत होते. धर्म, देव, तीर्थाटन, पाप आणि पुण्य हा विषय सर्व संतांच्या कीर्तनाचा होता. पण गाडगे बाबांच्या कीर्तनाचा विषय मात्र शिक्षण प्रसार, स्वच्छता, जातीयता निर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, दया, करुणा, बंधुत्व आणि समता निर्मिती हे होते. संत गाडगे बाबांनी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घातली.
विज्ञानाच्या म्हणजे सत्याच्या कसोटीवर उतरणारा धर्म प्रचार करून समाजाला अंधारातून प्रकाशात नेण्याचे महान कार्य गाडगेबाबांनी केले. पोटभरू साधू संतांनी भगवे वस्त्र दाखवून पोथ्या पुराण वाचून लोकांना लुबाडण्याचा व्यवसाय केला. त्यातून पशुबळी, नरबळी सारख्या वाईट प्रथा धर्माच्या नावावर सुरू झाल्या होत्या. आपल्याला हवे ते प्राप्त होईल, पण त्यासाठी देवाला प्रसन्न केले पाहिजे असे लोकांना भोंदू साधू सांगत. देव कोणता तर मातामाय, मरीमाय, वेताळबुवा, खोकलामाय असे काल्पनिक देव. त्याला बकरा पाहिजे, कोंबडा पाहिजे, नरबळी पाहिजे, म्हणजे ते प्रसन्न होईल, शांत होईल, त्यांचा कोप होणार नाही असा भ्रम धर्माच्या नावावर लोकांमध्ये निर्माण केला गेला. लोक भयग्रस्त झाले की त्याची लूट करायला धर्म मार्तंडांना रान मोकळे. गाडगेबाबांनी त्याच्यावर प्रहार केला. देवाला कोणी पाहिलंय काय हो, देवाला कोणी पाहिलंय काय, देवाला कोणी पाहिलं का हो, देवाला कोणी पाहिलं का, देवाला कोणी दावलंय काय हो, देवाला कोणी दावलंय काय, देवाला कोणी पाहिलं का हो, देवाला कोणी धावलं. गाडगेबाबा कीर्तनातून लोकांना विचारतात, बाप हो देव किती आहे? लोक म्हणतात एक. हा, देव एक आहे. मग आपल्या गावात मारुतीचंही देऊळ असन? हो बाबा. मरामाईचंही देऊळ असन? हो बाबा. मग किती देव झाले? 2. विठ्ठलाचंही देऊळ असन? हो बाबा. किती देव झाले? 3. यताय बोय असन, खोकला माई असन. एका एका देवाचं नाव घेऊन बाबा प्रश्न विचारतात आणि मग म्हणतात, आता किती देव झाले? लोक म्हणतात 13. आताच तर एक म्हणत होते रे बापा, आता कसे 13 झाले? बाप हो, देव दगडात नाही. कबीराचा पुरावा देतात. जत्रा में फतरा बिठाया, तीर्थ बनाया पानी, पैसे की धुलधानी भाई, पैसे की धुलधानी. बाप हो, हे भोंदू लोक तुम्हाला लुटतात. संताचा पुरावा आहे. पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहार, ताती तो चाकी भली पिस खाये संसार. दगड पुजल्याने जर देव भेटत असेल तर मी हा पहाड पूजील, कारण तो दगडाचा बनलेला आहे. परंतु मला माहिती आहे त्या दगडात देव नाही. त्यापेक्षा मी दगडाचे जाते म्हणजे चक्की पूजीन, कारण त्याचे दाणे भरडले की पीठ येते आणि पिठाची भाकर बनते. भाकर खाल्ली तर भूक जाते. आणि म्हणून गाडगे बाबा या सर्व समाजाचा गुरु झाला. गुरु भेटला हो, गुरु भेटला, गुरु भेटला हो, गुरु भेटला. भेटला हो. महापुरुषांच्या ठायी असावी लागणारी गुणसंपदा त्यांच्यात वसत होती. वैरागी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या आयुष्यासोबत काही दंतकथाही जन्मास येत असतात. तारुण्यात पदार्पण केल्यावर ते गायब होते आणि त्याच काळात त्यांना साक्षात्कार झाल्याचा भ्रमसुद्धा पसरवण्यात आला. पण हा साक्षात्कार होता सभोवतालच्या वेदनांचा, दुःखाचा. समाजाच्या दुःखाची नेमकी अवस्था त्यांनी हेरली आणि स्वतः तर अनुभवली सुद्धा होती. इथूनच त्यांचा रोकडा धर्म जन्माला आला होता. मानवसेवा, समाजसेवा हीच परमेश्वराची सेवा या ध्येयानं प्रेरित होऊन वयाच्या 29व्या वर्षी बाबांनी गृहत्याग केला. समाजसेवेसाठी जो मार्ग निवडला तो सहज सोपा होता, पण त्यांच्या स्वतःसाठी कष्टप्रद असाच होता. कुणालाही झाडू मागून त्याचं अंगण, समोरचं पटांगण किंवा आजूबाजूची जागा साफ करावी. झाडू ज्याचा त्याला परत करावा. नदीवर, विहिरीवर पाणी प्यावं, गुरांना पाजावं. ओझे वाहणाऱ्यांचं ओझं त्यांच्या घरी नेऊन द्यावं हा त्यांचा नित्यक्रम झाला होता. 12 वर्षांच्या तपश्चर्येनंतर समाजाला हिताच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे म्हणून त्यांनी कीर्तन, कथा सांगायला सुरुवात केली. हे कीर्तन पोपटपंची नव्हतं, तर रूढी, प्रथा आणि परंपरांची झापड डोळ्यावर बांधलेल्या समाजाला दृष्टी लाभावी असा त्यामागे प्रयत्न होता. कीर्तनशैली रोजच्या व्यवहारातील शब्दांची सहज, सोपी, संवादात्मक आणि शेवटी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला
कीर्तनात ते सहज संवाद साधायचे. यातून लोकांचं मन, मेंदू जागं करण्याचा प्रयत्न करायचे. ते कीर्तनात विचारायचे, काय रे, वारं दिसतं काय? लोक म्हणायचे, नाही जी. बाबा विचारायचे, आपण कधी म्हणतो का, काल वाऱ्याचा मुक्काम बंबईत होता? लोक म्हणायचे, नाही. मग बाबा म्हणायचे, देवाचं पण तसंच आहे. देव देवळात नाही, तो दुःखी गरजू लोकांच्या सेवेमध्ये आहे. परंपरेच्या जोखडातील श्रोतावर्गाला ही मांडणी नवी होती, पण जवळची होती. त्यात सहजता होती. त्यात कीर्तन आणि वर्तनाचं सार होतं. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरजूंना शिक्षणासाठी सहाय्य, बेघरांना आसरा, रुग्णांची सेवा, प्राण्यांना अभय, कर्ज काढून विवाह समारंभ करू नये, दुःखी आणि निराश लोकांना प्रोत्साहन देण्याचं ते आवाहन करीत. देवभोळ्या जनसमुदायाला उद्देशून ते म्हणत, देवाची जागा आपल्याला मालूम असताना आपण भुललो, भलत्यांच्या नादी लागून भटकत आहोत. देव म्हणजे काय हे सांगणं कठीण आहे. बाबांच्या कीर्तनात प्रबोधन, लोकनाट्य, अभिनय, सुंदर गायन, विनोद, दृष्टांत कथा या सर्वांचा मिलाप असे. त्यातील पात्र प्रेक्षकच असत. त्यांचं निरीक्षण मग ते लोकांसमोर मांडत. कीर्तन पांडित्यपूर्ण न करता उपस्थितांच्या काळजाला भिडेल असं असायचं. साभिनयाने ते अनेक व्यक्ती हुबेहूब साकारत. पोरगा आजारी पडलं तर डॉक्टरकडे न जाता गावातील मांत्रिक किंवा बाबांकडे घरचे घेऊन जात. त्यातून पोर दगावलं तर आयाबाया शोक करत. त्याले कुठं पाहू माय, आताच तर काऊ मागायला आलता बाया. अशा आठवणी रडताना मांडत. तीच भाषा अभिनयासह कीर्तनात मांडून बाबा मिश्किलपणे म्हणत, बकरं कापलं तवानं तुम्हीच मसाले वाटत होता ना व. या आणि अशा मार्मिक विचारांची पेरणी करत श्रद्धा आणि अंधश्रद्धेची सीमारेषा पुसट होण्यासाठी विज्ञानवादी दृष्टिकोन आवश्यक आहे असं बाबा सांगत. अंधश्रद्धेतून जे तुम्ही जोपासाल त्यातून तुमचा उद्धार होण्यापेक्षा दारिद्र्य तुमच्या वाट्याला येईल. त्यातनं बाहेर यायचं असेल तर मुलांना शिक्षण द्या. बाबा कीर्तनातून आग्रहपूर्वक सांगत, एक वेळ उपाशी राहा, फाटके कपडे घाला, लग्नात पाहुणचार करू नका, पण पोराईले शिकवा. शिक्षणानं माणूस डोळस होतो हे ऐतिहासिक सत्य बाबा सांगत असत. संतांचा पुरावा देऊन गाडगे बाबा सांगतात, देव देव करता शिणले माझे मन. गाडगे बाबा सांगतात, तुकाराम बुवा म्हणाले, बापू हो, मी देव देव केलं पण माझं मन थकून गेलं, पण मला देव दिसला नाही. आणि मग काय सांगतात, देव पहावयासी गेलो, देवच होऊन या ठेलो. देव पाहायला गेलो तर मीच देव होऊन गेलो. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. बाप हो, रंजल्या गांजल्यांची सेवा करणारा साधू आणि तोच देव, अशी व्याख्या गाडगे बाबा करीत होते. गाडगे बाबा म्हणजे सद्गुरू. त्याचे उपदेश आचरणात आणल्यानेच आपला उद्धार होऊ शकते, अन्यथा आपला सर्वनाश होतो. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापळे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापळे ना सोय. धरावे ते पाय आधी त्याचे, धरावे ते पाय आधी त्याचे, आधी त्याचे सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. गाडगे बाबांनी सांगितलेला रोकडा धर्म, जनसेवा करणारा देव आपण स्वीकारला तर आपला पांग फिटेल. गाडगे बाबांनी कीर्तनातून शिक्षणाचा प्रसार केला. बाप हो, आपल्या घरातील गंगाईका, पण आपल्या लेकराले शाळा शिकवा. पाहुण्याले पाहुणचार करू नका, पण आपल्या लेकराले शाळा शिकवा. असा हृदय पिळवटून गाडगे बाबा लोकांना उपदेश करीत होते. शिक्षण नसल्यामुळे आपली फसवणूक होते, म्हणून शिक्षण घ्या, आपली बुद्धी चालवा. विद्या मोठं धन आहे राजे हो, ते कोणी चोरून नेत नाही, कोणी हिसकवून शकत नाही. म्हणून विद्या घ्या, बुद्धी प्रामाण्यवादी व्हा, असा उपदेश गाडगे बाबा करीत होते. ते म्हणतात,
बाप हो, देव देव देवळात नसतो, तिथं भटजीचं पोट भराचं दुकान असते आणि देव गोर गरिबांच्या सेवेत असते. आणि म्हणून म्हटलेलं आहे, गुरु भेटला हो, गुरु भेटला. भेटला हो गुरु भेटला, गुरु भेटला हो गुरु भेटला. देवळात न जाता लोकप्रबोधनाची परंपरा जपणारे कृतिशील संत गाडगे बाबा होते. खराटा, गाडगं आणि डोक्यावर खापरं, कानात डूल, दाढी आणि अंगावर फाटक्या चिंध्या, काठी हीच त्याची संपत्ती. पण वैचारिक ऐश्वर्य भल्या भल्या श्रीमंतांना लाजवील असं होतं. गाडगे बाबा कोकणात कीर्तन करीत असताना त्यांना कुणीतरी त्यांच्या मुलाचं निधन झाल्याची वार्ता दिली. गाडगे बाबा कीर्तनातच म्हणाले, असे किती गेले कोट्यानुकोटी, काय रडू एकासाठी. गाडगे बाबांच्या मांडणीत विज्ञान आणि तत्वज्ञान या दोघांचा संगम होता. केवळ मांडणी करून ते थांबले नाहीत, तर त्याला कृतीची जोडही दिली. स्वच्छतेचा मंत्र आरोग्याशी जोडला. अस्पृश्य वस्त्यातील घाण साफ करून जातीयंताची शिकवण दिली. कोणत्याही देवळात पाय न ठेवता पंढरपूरसह इतर धार्मिक स्थळी अस्पृश्यांसाठी धर्मशाळा उभारल्या. गोरगरिबांसाठी अन्नछत्र आणि शैक्षणिक संस्था उभारल्यात. या भारावलेल्या कामांना अनेकांनी सहकार्य केलं. शैक्षणिक जाणीवा समाजात रुजाव्यात, बहुजन समाज शिक्षित करण्यासाठी जे प्रयत्नशील होते अशा सर्वांना गाडगेबाबांनी सहकार्य केलं. नदीकिनारी लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी दगडी घाट तयार केलेत. श्रद्धेच्या माध्यमातून देवाच्या शोधाची प्रक्रिया सनातन आहे, पण बुद्धिप्रामाण्यांच्या कसोटीतून गाडगेबाबांनी तो शोधण्याचा प्रयत्न केला आणि लोकसमूहानं तो तसाच शोधावा असा आग्रह केला. मंदिराच्या गाभाऱ्यात अडकून पडण्यापेक्षा बाह्य जगतातील दुःखितांची सेवा हीच ईश्वराची सेवा अशी त्यांनी शिकवण दिली. आजच्या घडीला गावोगावी ढोंगी बाबा, साधू महाराज यांचं प्रस्थ दिसतं. भौतिक सुख भोगत ईश्वराचा मार्ग दाखवण्याचा आटापिटा दिसून येतो. याउलट गाडगेबाबांचं वर्तन होतं. समाजातील अंधश्रद्धांवर आसूड ओढताना बाबांनी जनमानसाच्या मनाचा ठाव घेतला. हे त्यांच्या अनेक संवादातून सहज लक्षात येतं. आपल्या श्रद्धेचं अंधश्रद्धेत कधी परिवर्तन होतं हे कुणालाच कळत नाही आणि कळलं तरी वळत नाही. याच आंधळ्या भक्तीतून विविध प्रकारचं शोषण होतं. या शोषणाविरुद्धचा संघर्ष वैचारिक रूपात करणारी परंपरा समाजात पूर्वापार दिसून येते. त्याचबरोबर या अंधश्रद्धा कायम जनमानसात रुजाव्यात यासाठी धडपडणारा वर्गही दिसून येतो. विज्ञानाच्या साक्षात्कारांची संशोधनातून निर्माण झालेली सर्व सुख उपभोगत असताना कालबाह्य रूढींवर आपण मात करू शकलो नाही ही आमची शोकांतिकाच. त्यासाठीच कायदे करावे लागलेत. हे कायदे अथक प्रयत्नातून साकार झालेत. आपल्या घटनेत विज्ञानवादी दृष्टिकोन लोकात रुजावा असाच आग्रह संविधान निर्मात्यांनी धरला होता. यामागची मूळ प्रेरणा बुद्धिप्रामाण्यवादी संतांची आहे. महापुरुषांना रक्ताच्या पेक्षा विचारांचे वारसदार अधिक असतात. गाडगेबाबांच्या विचारधारेवर वाटचाल करणारा शिक्षित वर्ग आज आपल्याला विविध क्षेत्रात वैचारिक प्रबोधनाची चळवळ राबवताना दिसतो. तो अंधश्रद्धा मुक्त समाजाच्या प्रेरणेतूनच. खराट्यानं केवळ गाडगेबाबांनी परिसर स्वच्छतेचाच वसा घेतला नव्हता, तर हाच खराटा जेव्हा ते वैचारिक मांडणीतून वापरायचे, त्यातून मन मेंदूत बसलेली हजारो वर्षांची अंधश्रद्धा, रूढी परंपराची घाण साफ व्हावी या धारणेतूनच. लोकसेवेचा वसा घेणाऱ्यांनी कसं जगावं याचं मूर्तिमंत उदाहरण गाडगेबाबांनी घालून दिलं. दानातून प्राप्त संपत्तीचा उपयोग किंवा हिश्श्यातील वाटा आपल्या कुटुंबाला कधीच मिळू दिला नाही. ते सर्व त्यांनी जनसेवेतच अर्पण केलं. वर्तमानातील संत परंपरा प्रश्नांकित होत असताना, भावनांचा व्यापार सुरू असताना आणि त्यापायी होणारं शोषण उघड्या डोळ्यांनी समाज बघत असताना सुद्धा शिक्षित समाजातून असं का असा बुद्धिप्रामाण्यवादी प्रश्न उठत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुरावा आहे. हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही, जाती भाव विसरून या एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंद कामनी सत्यनाय वसुदे,
देवरची असा दे भारतात बंधू भाव नित्य वसुदे देवरची असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे. जातीयतेच्या विरोधात गाडगे बाबांनी आजीवन प्रचार केला. ते सांगायचे जाती दोनच, एक स्त्री आणि दुसरा पुरुष. त्यासाठी त्याने जिथे कीर्तन तिथे सहभोजने केली. सर्वांच्या घरून भाकरी बोलावून त्याची एकच पंगत वाढली. अस्पृश्यांना इतरांच्या बरोबर त्यांनी पंक्तीत जेवायला बसविले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब खेर हे विद्वान महापुरुष गाडगे बाबा सोडून दुसऱ्या कोणत्याच साधूला नतमस्तक होत नाही. असा हा महान संत 23 फेब्रुवारी 1878ला जन्माला आणि 20 डिसेंबर 1956ला निर्वाण पावला. जगाला सत्याचा, न्यायाचा, बंधुत्वाचा, त्यागाचा, दयेचा, करुणेचा, समतेचा आणि बंधुत्वाचा, स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. असा संत विरळाच आहे. देबू माझा संत जगा वेगळा, देबू माझा संत जगा वेगळा, फुलविला त्याने जीवनाचा मळा, फुलविला त्याने जीवनाचा मळा. देबू माझा संत जगा वेगळा, देबू माझा संत जगा वेगळा, देबू माझा संत जगा वेगळा. चिकित्सक समाज निर्माण व्हायला हवा, त्यासाठी गाडगेबाबा समजून घ्यावे लागतील. ती समाजाची वर्तमानातील गरज आहे. प्रगतिशील विचार पराभूत होतात ते बुद्धिजीवींच्या उदासीनतेमुळे. ही उदासीनता झटकून जनसामान्यांना अंधश्रद्धेत ढकलणाऱ्या, शोषण करणाऱ्या परंपरांविरुद्ध बंड पुकारणं हेच संत गाडगेबाबा यांचं खऱ्या अर्थानं स्मरण असेल. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळी ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाला 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 देवकी नंदन. गाडगेबाबा जयंतीनिमित्त समन्वित रूपक अंधश्रद्धेवर खराटा आत्ताच आपण ऐकलत. लेखन अनिरुद्ध कांबळे, कीर्तनकार अशोक सरस्वती, स्वर आणि निर्मिती सहाय्य दीपक केसावलेकर, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी जळगाव सादर करीत आहोत गाडगेबाबा जयंतीनिमित्त समन्वित रूपक अंधश्रद्धेवर खराटा. लेखन अनिरुद्ध कांबळे, कीर्तनकार अशोक सरस्वती, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. जय बोला हो जय बोला, डेबूजी की जय बोला, जय बोला हो जय बोला.